आप देख रहे हैं SY लाइव न्यूज। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की उपस्थिति में विहंग संस्कृति एवं कला महोत्सव का समापन समारोह संपन्न हुआ। संस्कृति युवा प्रतिष्ठान और संस्कृति कला महोत्सव संघ की ओर से 11वें वार्षिक विहंग संस्कृत कला महोत्सव का समापन समारोह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की उपस्थिति में आयोजित किया गया। इस अवसर पर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, विधायक संजय केलकर, कोकण स्नातक निर्वाचन क्षेत्र के विधायक निरंजन डावखरे, ठाणे महानगर पालिका आयुक्त सौरभ राव, ठाणे पुलिस आयुक्त आशुतोष डुम्बरे, पूर्व महापौर मीनाक्षी शिंदे, संजय वाघुले, पूर्वेश सरनाईक और प्रसिद्ध गायक मीका सिंह उपस्थित थे। इस अवसर पर मुख्यमंत्री ने क्या कहा, आइए जानते हैं। ठाणे से सारापुरी की रिपोर्ट। ज्यांनी मला निमंत्रित केलं मला निमंत्रित करतात असे राज्याचे परिवहन मंत्री आणि माझे मित्र प्रताप सरनाईक, संजय केळकरजी, निरंजन डावखरेजी, संजय वाघुलेजी, आपले सीपी साहेब, महानगरपालिका आयुक्त आणि मीनाक्षीताई शिंदे आणि ज्यांना ऐकण्याकरता आपण सगळे लोक या ठिकाणी एकत्रित आलो आहोत। युवा हृदय स्पंदन असं ज्यांना म्हणता येईल असे आमचे मीका सिंग आणि सर्व या प्रतिष्ठानचे पदाधिकारी, उपस्थित सर्व मेरा आवाज बंद करने की कोशिश कौन कर रहा है? हेलो हेलो माइक मी प्रताप सरनाईक यांचं मनापासून अभिनंदन करतो की ठाणेकरांना त्यांचा आपला महोत्सव, त्यांचा आपलं फेस्टिवल हे प्रताप सरनाईक यांनी दिलं। आणि दरवर्षी मी ज्यावेळेस या फेस्टिवलला येतो, मागील वर्षीपेक्षा अधिक उत्तम अशा प्रकारचं फेस्टिवल मला पाहायला मिळतं। ठाणेकरांना त्यांच्या रुचीप्रमाणे सर्व प्रकारचे अखिल भारतीय कलावंत, अतिशय प्रतिथयश अशा प्रकारचे कलाकार, गायक, संगीतकार, गीतकार, वेगवेगळ्या प्रकारची वाद्य वाजवणारे सगळे कलाकार, कलावंत अशा सगळ्यांच्या कलेचा मनसोक्त आनंद या फेस्टिवलच्या माध्यमातून या ठिकाणी लुटता येतो। आणि खरोखर मीका पाजी, आपने भी देखा होगा कि थाना के लोग किस प्रकार से रिस्पॉन्ड करते हैं। आप तो सुर में गाते हैं, लेकिन इन सबका मिलकर जो सुर है वो भी कितना सुंदर था, वो आपने देखा। तो बड़े सुरीले लोग हैं, थाना के बड़े सुरीले लोग हैं। ये सुरीले इसलिए कि हमेशा ये हमारे पीछे रहते हैं और हमको आशीर्वाद देते हैं, इसलिए बड़े सुरीले लोग हैं। तर मी ठाणेकरांचं देखील अतिशय मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो। आणि आपण इतका सुंदर कार्यक्रम या ठिकाणी ऐकत होतो। आणि मीका सिंग हे तर स्वतः अतिशय उत्तम गायक आहेतच, अतिशय सुप्रसिद्ध गायक आहेत। पण इतक्या सुप्रसिद्ध गायकाला देखील एखाद्या दुसऱ्या गायकाचं गीत गाताना ते सहजतेने गावं असं फार कधी होत नाही। पर आपने जो किशोर दा को ट्रिब्यूट दिया है उसके लिए भी मैं आपका बहुत बहुत आभार व्यक्त करता हूँ। वैसे तो आपके ही गाने इतने हिट है कि वो अगर आप रात भर सुनाए तो भी यहाँ से कोई हिलेगा नहीं। लेकिन अब मैं ज्यादा समय सुरों में असुरों का काम नहीं करना चाहता, इसलिए मैं आपको भी बहुत बहुत बधाई देता हूँ। आमचे मित्र प्रताप सरनाईक यांना मनापासून शुभेच्छा देतो। आपल्या सर्वांना संक्रांतीच्या उद्याच्या शुभेच्छा सर्वांना देतो। नवीन वर्ष सुरू झालेलं आहे। हे नवीन वर्ष आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये सुख, समाधान, आरोग्य आणि ऐश्वर्य घेऊन यावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझं बोलणं संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। Papa,
What's